धन्यवाद डॉक्टर विजय. 2007 ते 2012 हा अखंड प्रवास डॉक्टर विजयकरांनी आपल्यासमोर उभा केला. आपली अभ्यासनीती काय असावी, आपलं बलस्थान काय हे ओळखून आपलं कमकुवत स्थान हे आपलं बलस्थान कसं होईल याचा विचार UPSCच्या परीक्षेत करणं महत्त्वाचं ठरतं. आज बरेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित आहेत. उपस्थितांपैकी एकाचं आम्ही स्वागत करू इच्छितो. विद्यार्थ्यांमधून एक कोणीही या. विद्यार्थ्यांपैकी कोणीही एकाने कोणी एकाने सत्कार घ्या विद्यार्थ्यांचा. प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी सदस्य डॉक्टर विजयाताई भोगले पाटील, ॲडव्होकेट विजयाताई भोगले पाटील, सहकार महर्षी डॉक्टर रतनदादा पाटील यांच्या सुकन्या सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर विजयाताई भोगले पाटील या सत्कार करत आहेत. याचप्रमाणे पालकांमधून एक सत्य सरांच्या हातून सत्कार स्वीकारतील. धन्यवाद. मार्गदर्शन व्याख्यानाला जाण्यापूर्वी सत्य सरांना मी शुभेच्छा देण्याची 2 मिनिटं विनंती करतो. नमस्कार. मला ते पहिल्यांदा बोलायला सांगितलं होतं. मी त्यांना म्हटलं या प्रकारच्या समूहासमोर बोलायला मी काही उपयुक्त माणूस नाही आहे. खरोखरच मलाही जोगेंद्रे सरांनी, मी सरच म्हणतो कारण त्यांनी शिकवलं आहे सगळ्यांना. तुम्हाला नाही, मला पण शिकवलं आहे खूप आता बोलता होता. त्यामुळे की ते खरं उपयुक्त असं भाषण मी बोलणं म्हणजे टाइमपास करणार तुमचा. आणि सर आता तुम्हाला परत ते सगळं खरं जे आहे ज्ञान की जे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मला एकच नाना निकमांनी इथे चांगली संधी दिली की उद्याचे कलेक्टर, उद्याचे DSP, SP, क्लास 1 ऑफिसर असे 100 लोक तुम्ही समोर आहात. तुम्ही माझी ओळख ठेवली तर पुढे काही काम पडलं तर सगळ्यांनी तुम्ही आले होते शिबिराला. आमच्या लक्षात काहीतरी विचित्र ड्रेस करून आल्यामुळे डोक्यात आहे आमच्या. या सगळ्याच्यात खरं म्हणजे परीक्षा किंवा नोकरी वगैरे याच्यामध्ये मी अजिबात फिट नाही आहे. याचं कारण असं की मी 2 वर्ष प्राध्यापक होतो आणि मला प्रिन्सिपल राम जोशी होते सायन्स कॉलेजचे. तर ते असं म्हणाले की उद्या 15 मार्च आहे तर आयदर तुला आम्हाला कन्फर्म करून नोकरीत परमनंट करावं लागेल किंवा मग तुला नोकरी सोडावी लागेल जर तू म्हणतो सरी सोडायची असेल. तर मी म्हटलं की नाही, मला असं नोकरीत परमनंट वगैरे होणं हे भयावह गोष्ट वाटते की एका ठिकाणी एवढी वर्ष नोकरी करायची, 30 पुस्तकं शिकवायची. हे 2 वर्षात कंटाळून गेले पुस्तकं शिकवून. मी काय नोकरी विक्री करू शकणार नाही. त्या दिवशी मी नोकरी जी सोडली ती आता 38 वर्ष पूर्ण झाली. मी 63 वर्षाचा आहे. 38 वर्षात मी नोकरीच केली. आता मी काय तुम्हाला सांगणार नोकरी कशी करावी. आणि याचं कारण असं आहे की मला स्वतःला नेहमी असं वाटत राहिलं की पर्टिक्युलर सरकारी नोकरीच्या संदर्भामध्ये माझ्या लोकांमध्ये नेहमी असा विचार राहिला की ज्यांना एक सत्ता आणि सुरक्षितता याची आवड असते मनापासून त्या लोकांनी सरकारी नोकरीत जावं. यांना पद आणि प्रतिष्ठा ही पदाच्या अनुषंगाने मिळालेली आवडते. पद आणि प्रतिष्ठा ही पदाच्या अनुषंगाने मिळालेली आवडते. त्यांनी सरकारी नोकरीमध्ये जरूर जावं. कारण समाजाची सेवा करण्याचं तेही एक माध्यम आहे. पण ज्याला असा कॉन्फिडन्स असेल की कुठल्याही पदाशिवाय मी माझ्या बळावर, माझ्या व्यक्तिमत्वाच्या बळावर, माझ्या विचाराच्या बळावर, माझ्या कामाच्या बळावर मी तेच स्टेटस जे कलेक्टरचं आहे, जे पोलीस अधीक्षकाचं आहे ते मी या समाजामध्ये मिळवू शकेन विदाउट एनी पोस्ट. त्यांनी त्या पोस्टच्या मागे न लागता या प्रकारचं. कारण मी वर्तमानपत्रातही नोकरी करू शकत होतो. जवळजवळ प्रत्येक वर्तमानपत्रात मी फ्रीलान्सर म्हणून लिहिलं पण कधी संपादक म्हणून किंवा अन्य म्हणून नोकरी केली नाही. आणि माझा स्वतःचा पेपर काढला तो आयुष्यात एकदाच फक्त 2 वर्षाचा धंदा केला. गगनबेदी म्हणून माझं नाव आजही अमरच आहे गगनबेदीबद्दल. पण फार लोक थोडे आठवतं त्यांना की मी फक्त 86 ते 88
आता 2च वर्ष गगनभेदी काढला आणि कायमचा अमर होऊन बसतो की गगनभेदी. पण 2 वर्षानंतर तो बंदही करण्याचं कारण असं होतं की 2 वर्षानंतर त्याचा 1 लाख सेल झाला आणि ते प्रचंड खपायला लागलं आणि माझे विक्रेते मला दबाव आणायला लागले की आणखीन भडकल्या म्हणजे हा पेपर आणखीन खपेल. मी म्हणलं मला काढायचंच नाही. असं मला कुणी जर सक्ती करेल की अमुक पद्धतीने वागा, अमुक पद्धतीने लिहा आणि अजून खपलं पाहिजे, मी खरोखर पेपर बंदच करून टाकला. त्यानंतर मी असा विचार केला की मी कोणताही व्यवसाय, धंदा, उद्योग, नोकरी काही केलं नाही. मला स्वतःला असं वाटतं की ठीक आहे, आपल्याकडे एखादी छोटीशी कला आहे, तिचं मार्केटिंग जर आपण करू शकलो तर आपण पैसे अधिक कमवू शकतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की माझ्याकडे शब्दांचं सामर्थ्य, ज्याने आता सांगितलं, मला एक सगळं ऐकताना असं वाटलं की हल्ली एक ज्वेलर आहे, त्यांचं मोत्याचं काहीतरी ब्रँड अँबॅसेडर मी आहे, म्हणून ते मला श्रीलंकेत मोती दाखवायला कसे काढतात ते घेऊन गेले होते. ते एवढ्या महासागरामध्ये त्या एवढ्या लाखो शिंपल्यांमधून तो मोती असलेला शिंपी उचलणं आणि त्यातून बरोबर मोती काढणं हे किती अवघड आहे मी माझ्या डोळ्याने पाहिलं. तुम्ही सगळे हे असे त्या ज्ञानसागरामधून मोत्याच्या शिंपल्यातून नेमका मोती असलेला मोती निवडून त्याचं सार्थक करणारे असे कोणीतरी किमया काळात अशी माझी भावना आहे. त्यांचा हा लीडर आहे आणि गुरु आहे की ते तुम्हाला आता शिकवणार आहेत या पद्धतीचं. पण फार अवघड गोष्ट आहे आणि मी जन्मभर मला असं वाटतं मी काय केलं, लोक विचारतात मला, माझ्या बायकोला तर नेहमी विचारतात तुझे मिस्टर नेमकं करतात काय, कारण करताना काहीच दिसत नाही. ती म्हणाली मला हे कुतूहल आहे काय करतात, पण पैसे मिळवतात एवढं बघितलं मी, पण ते शब्दार्थ म्हणजे त्यांचं साधन शब्दार्थ आहे, शब्द विकून अर्थ कमावतात ते. म्हणजे असं की मी असं लोकांना सांगतो की बघ माझ्याकडे शब्दांचं भांडार आहे, माझा मेंदू हा कॉम्प्युटराइज आहे. तुम्ही मला समजा ही वायर या विषयावर सांगितलं जातं की मला एक 10 पानं लिहून दे आणि मी बाजूला बसलो तर तुम्हाला वायर या विषयावर मी 10 पानं साधारणतः एक अर्धा तासात लिहून देऊ शकतो आणि ती चांगलीच असणार, तुम्ही आवडीने वाचणार ती. कुठलाही विषय घ्या, म्हणजे तुम्ही 10 ओळीचा बायोडाटा दिला मला सांगितलं याच्यावर 200 पानाचं पुस्तक आम्हाला 8 दिवसात घेऊन हवं आहे, तर मी तुम्हाला 20 ओळीच्या बायोडाटावर 200 पानाचं चरित्र त्या माणसाचं लिहून देऊ शकतो. आणि अशी असंख्य चरित्र मी लोकांची लिहून पण दिलेली. लिहिणं हा माझा एक गुण आहे, असामान्य गुण आहे की दिवसाला 200 पानं एकदा बसलो की 12 तासामध्ये लिहून माझी पूर्ण होतात. त्यामुळे या वेगाने मी लिहितो आणि लिहिलेलं विकतो, त्यातून मला चांगले पैसे मिळतात. दिवसभर मी पुराण टप्पूसारखा फिरतो, मस्तपैकी गप्पा मारत फिरतो, लिहिण्याची पुढे संधी मिळाली तर लिहितो, बाकी स्टाईलबाजी करतो आणि मी भयंकर माझं लाईफ एन्जॉय करतो. मी माझ्या मुलांनी जेव्हा मला विचारलं की मी नोकरी करू किंवा व्यवसाय करू, तेव्हा मी त्याला सांगितलं की तू असा थोडासा रुटीनमध्ये जाणारा मुलगा आहेस, तू काही माझ्यासारखा फ्लॅशी नाही किंवा असा नाहीस की जो नोकरीच्या आधाराशिवाय पण पुढे जाईल. तू आपला नोकरी कर, तुला नोकरी योग्य आहे याचं कारण नोकरीत तू यशस्वी होशील, पण असं फ्लॅशी जीवन जगणं तुला काही जमणार नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाला डायरेक्ट काय परीक्षेला बसलं म्हणजे केलीच पाहिजे असं काही नाही. आता अविनाश धर्माधिकारी सारखा माणूस त्यांनी नोकरी सोडून दिली होता ना, मनोहर जोशींचा प्रायव्हेट सेक्रेटरी होता, त्यांनी सोडून दिली. फक्त मला एकच ट्रॅजेडी त्यातली अविनाश धर्माधिकारीची एवढी वाटते की तुमच्या काही जणांची होऊ शकेल की अविनाश धर्माधिकारींनी जेव्हा नोकरी सोडली मनोहर जोशींचा प्रायव्हेट सेक्रेटरी, कारण मी मनोहर जोशींचा कन्सल्टंट होतो मीडिया, मी महाराष्ट्राच्या जवळजवळ 5-50 राजकारणाचा कन्सल्टंट पण आहे शब्द आणि याच्यासाठी. तर त्याला मी विचारलं की का सोडली, तर ते म्हणाले हे IAS IPS म्हणजे या बेड्या आहेत सगळ्या आणि या बेडीत अडकून माझा जीव गुदमरतो, तर त्यामुळे या बेडीतून बाहेर पडून मुक्त जीवन जगण्याकरता म्हणून मी ही बेडी तोडतोय. नंतर 5 वर्षांनी मला ते भेटले, त्यावेळी मी त्याला म्हटलं की तुम्ही बेडी तोडल्याबद्दल मी तुमचं खूप अभिनंदन केलं की मी पण तोडली होती, पण मला आता आश्चर्य वाटतं की तुम्ही तुरुंगाची शाळा का चालवता, त्याच्यातून तुम्ही पूर्ण वेळ IAS IPS कसं व्हावं याचे क्लासेस चालवता. म्हणजे जी बेडी तोडून स्वतः बाहेर पडला त्या बेडीमध्ये लाखो मुलांनी जावं याच्यानंतर तुम्ही क्लासेस घेता, तर याच्या मागची फिलॉसॉफी मला म्हटलं काही कळत नाही. ते म्हणजे नाही मराठी माणूस त्या याच्यामध्ये मागे पडतो, ब्युरोक्रेसी मग दुसऱ्या अमराठी लोकांच्या ताब्यात जाते म्हणून मी ते करतो. म्हणजे ठीक आहे, मग तुम्ही ती नोकरी सोडताही हे करू शकला तर लोकांना सांगू शकला. आता जर तुमच्या विद्यार्थ्यांनी विचारलं तुम्हाला की तुम्ही स्वतः IAS होता ते सोडलं आणि दुसऱ्याला IAS व्हा म्हणून सांगता, तर आम्ही असंच करायचं का, डॉक्टर व्हायचं आणि डॉक्टरकी सोडून दुसरे धंदे करायचे हे व्हायचं, तसंच चाललेलं आहे. तुम्ही म्हटलं हे काय मला जमत नाही. तर मुळामध्ये तुम्ही असा पण विचार करा की खरंच आपल्याला IAS होऊन, बरं दुसरी गोष्ट अशी की ती या क्लासमध्ये कधी सांगितली जात नाही की IAS अधिकारी किती मोठा असला तरी त्याचा बाप म्हणजे तो राजकारणी असतो, त्याला रगटत पडत नाही.
त्याला काहीही कळत नसतं. तो मॅट्रिक नापास 4थी पास आमच्या इथे शिक्षण मंडळाचा अध्यक्ष असतो आणि IAS आयुक्ताला तो शिकवतो शिक्षण मंडळाचं धोरण काय असावं तसं असावं. त्या IAS अधिकाऱ्याच्या आतमध्ये केवढा कलकलाट होत असेल की या बुद्धू माणसाने मला शिकवायचं की शिक्षण कसं करायचं. असेच राजकारणी सगळे तुमचे बॉस असतात. त्यामुळे असा बॉस आपल्याला चालणार आहे का हे सुद्धा तुम्ही मनाशी ठरवायला पाहिजे. तो जर चालणार असेल आणि ही पद प्रतिष्ठा ही या पदाच्या अनुषंगाने तुम्ही एन्जॉय करणार असाल तर जे काय एन्जॉय करताय ते मनापासून करा. थँक्यू. धन्यवाद सर. एक वेगळी प्रकाशवाट दाखवल्याबद्दल मला